50वा दिवस दुपारी 12:30 वाजता. पहिला रियालिटी शो आहे, पहिलीच वेळ आहे माझी सुद्धा. ह्याचं मी बाहेरून गेम बघून आली आहे. जे मी काही यांच्यासाठी एवढं मोठं भाषण जे दिलंय काल, जे मला खूप आता रिग्रेट होतं ज्याचा, हिनी मला मागितलं असं म्हणे की दाखव. पण म्हटलं मला खरंच असं वाटलं की ही गंमत करते. हिच्या जागी कोणीही मला की मागितलं तर त्या दिवशी मला दीपाली ताई बोलली की दे तुझी चावी मी ठेवते. म्हटलं नाही देणार, मला तुझ्यावरही विश्वास नाही आहे. नाहीच आहे. होय, काय झालं काय झालं? परत बोललं कोण तुला? विशाल तुझ्याशी बोलणार नाही, काहीतरी झाले वाटतं. का तू चावी नाही देते म्हणून? नाही मग रुचिता, अरे यार आता काय झालं बाबा? तू तसलं काही काय गोळ घातलंस तू? का रडते मग ती? जे तू मला बोललीस तेच. आणि तुला तर खूप स्मार्ट मूव वाटली. मला बोलायचंच नाही तिच्याशी. मी तुला त्याच्यासाठी सांगितलेलं ताकी तू काम डाऊन होस. काय तुम्हाला रात्री बोलली होती दोघांबद्दल काहीतरी गोष्ट आहे, ती काय होती? संस्कृती बाहेर सांगत होती की तुमचं खूपच बाहेर घाण दाखवत आहे, खूपच घाण काय सगळं बाजूला बरोबर बोला तुम्ही. तुला माहिती आहे ती किती इमोशनल आहे ते तुझ्या. तिचं एका साईडला तू बोलते की मी तिच्या मागे मागे फिरतोय, तसं जर मी दिसत असेल तर मला नाही दिसायचंय. का इंटेन्शन ते नाही आहे माझं. बोलण्याने तू अजूनच दिसणार आहे, बिकॉज ती ऑब्व्हियसली काही ना काही रिॲक्शन देणार आहे त्या गोष्टीला. टचिंग हे सगळं असं झोपलेलं सगळं. मग हा असं का बोलतोय की बाहेर असं दिसतंय की 20 इयर्स वॉट एव्हर 15-16 इयर्सचा डिफरन्स आहे हो. आणि तो मला फसवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला नाही वाटत तो तुला फसवतोय. हे दोघं येऊन चढवतात, तुमचं रान आता तोडतात. हे वाईल्ड कार्ड आता तुझ्यावर आहे, त्याच्याबरोबर राहणार की तोडणार? त्यांनी मला सांगितलंय मला सीझन संपेपर्यंत नाही बोलायचं. नाही बोलायचं. हे न बोलण्याने इट्स फक्त रिॲक्शन येणार आहे. न बोललं तर ऍक्शन, वर्ड्स अँड रिॲक्शन याचा चान्सच नाही आहे ना. करिअर ही खूप मोठी आहे. आय कॅनॉट पुट दॅट ऑन स्टेक फॉर जस्ट वन शो. नो, तुला बॉलिवूडमध्ये राहायचंय, मराठी चित्रपट, हिंदी सगळं कर. मीही करते, पण मी इतका जवळ नाही जात. हे लोक खूपच घाण बोलत आहेत, समजलं? हिम्मत ठेव. तू इथपर्यंत राहिली, तू तुटू शकणार नाही आहेस. इथं बघ, डोकं खाली ठेवायचं नाही. हो, आवडला केलं, सगळे लोक करतात, समजलं का? मी सिंगल आहे, माझं बाहेर रिलेशन नाही आहे. तुला पण जेव्हा बाहेर भेटलेलो आय वॉज व्हेरी क्लिअर की मी सिंगल आहे. मी तुला गंडवलंय का? मी दुःख करून घेऊ नकोस. बिग बॉस निकाल त्याला. अरे अरे विशाल, काय विशाल, रुचिता विशाल ती पडली, विशाल ती पडली. चक्कर येऊन. विशाल असं करू नको, स्टुपिड आहेस तू. काय झालं? ब्रो शी इज ऍक्च्युअली फॉलन ब्रो. तू स्टुपिड आहेस. राखी ते आहेत ना लोक, इथं बसून हे असं असं करू नकोस. ते आहेत हे लोक आला म्हणजे तू असं वागतोयस. ते आहेत लोक. तिला तू काय सांगितलं? तू बोलणार नाही शो संपलापर्यंत. आकर रुचिता, आकर रुचिता. विशाल तिला सांभाळ. पण तिला चक्कर आला तर मी काय करू? मी रिअली? अरे माझ्यामुळे आलं की तूच तुला होता मला ना, नाही. तुझ्यामुळे चाललंय. नाही, तुझ्यामुळे आलं. तू सांगितलं तू शो संपत नाही त्यापर्यंत तू बोलणार नाही. का? डॉक्टर. अरे ते आता काय झालंय? बिग बॉस डॉक्टर. दुपारी 1:15 वाजता. शीज ओके. डॉक्टर सेड दॅट लेट हर रेस्ट फॉर सम टाइम. मग तिला काही खायला द्या, मग शील बी ओके. ओके ना? पाणी तर प्यायला तू जेव्हा मला बोलली ना तेव्हा मला आधी वाटलं तू मस्ती करते. नाही रे. तर मग दिसत नव्हती तू. ती अशी होती ना, अशीच पडली डायरेक्ट. ते जे तुझं चाललंय ते काय करू यार. पण हा ना खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे जो फालतूगिरीमध्ये उचलला गेला ना. खरंच ती मुलगी आहे, तिचा कॅरेक्टर आहे बाहेर. कॅरेक्टर असॅसिनेशन नाही करू शकत मी कुठल्याही माणसाचं. ते तिला कळायला हवं होतं करण्याआधी. मला नाही पटत बाबा असं काय. राखी काय बोलली? मला नाही माहिती. संस्कृती फक्त यांना सांगत होती की काय बाहेर लोक कशी बोलतोय. घाण बोलतायत. तर त्यांनी क्लिअर करून एकतर तू पूर्णपणे तिचा हात पकड किंवा मग एकतर स्पेस घे, मागे बाहेर ये, दूर राहा तिच्यापेक्षा. तो गेम साठीच करत होता हे. तिला आपण सांगून दमलो होतो. हो, हे तिला सांगितलं अक्कल होतं. आहे तेवढी ताई. तिला पण माहिती होतं ती गोष्ट. मी तिला सांगितलं की प्रत्येक वेळी त्यांनी वापर करत याच्यावर मी तर बोलले पण होते. फिनालेला पोहोचला एकदा
यो ती मला नाही माहिती तो बघेल की नाही तिच्याकडे. 2 मुली आल्यानंतर एवढा चेंज आहे त्याच्यामध्ये ड्रास्टिक. अगं पण त्या दोघींचं नाही काय त्या दोघींचं काय अगं त्या दोघींचं नाहीये पण त्याला आता तिच्यावरती तसं होतंय ना. आजूबाजूला मुली आल्यानंतर की नकोय ही, ती ऑलरेडी निगेटिव्ह दिसते हे कळतंय त्याला. दुपारी 1 वाजता. रडू दे तिला, जेवढं रडेल तेवढं चांगलं आहे. हो, तिला रिअलायझेशनची नाही हा खेळतोय, एवढं रडेल तेवढं हा माझा मित्र आहे, पण हा पण खेळतोय. हो असं नाही खेळायचं. प्रॉब्लेम एवढाच आहे की जेवढा हा प्रॅक्टिकल आहे तेवढी ती नाही. कशी राहणार आहे? एवढंच आहे. काही झालेलं नाहीये मला माहिती तू चिल मार, तू आराम कर. काही नकोय त्याच्यामुळे काही झालेलं नाहीये मला. रुची मला बोलते की राखीला सांग ती जे काय त्याच्यावरती ब्लेम लावते ना ते लावू नकोस. अरे बरी आहे ना. तिला कळतच नाहीये अजून पण ती त्यालाच पाठीशी घालते. ती त्याचाच विचार करते. तुला माहितीये ना प्रेम आंधळ असते. दुपारी 2:15 वाजता. कोणा हे इकडे जोपर्यंत आपण टॉप 7 टॉप 8 पर्यंत येत नाही तोपर्यंत ग्रुपची गरज लागते वोटिंगमध्ये किंवा माहिती टास्कमध्ये. आता जे ऑलरेडी ग्रुप झालेले आहेत त्यांच्या ऑलरेडी प्रायोरिटीज सेट आहेत. माझा अलायन्स मी तोडला आहे आज. डिक्लेअर कन्फर्म तुझं मी त्यांना सांगितलं आहे सगळ्यांसमोर पण मला अनाऊन्स करणार आहे. मला कुठलाच असं ग्रुप वगैरे जॉईन करायचं नाही आणि व्हायचं आता आपण ह्याला पण ग्रुपचं नाव न देता आणि कोणासमोर रिव्हील न करता एक काम करू शकतो, एकमेकासोबत उभं राहूया बस. दुपारी 2:15 वाजता. रुचिता कशा आहात? ठीक. तसं वाटत नाहीये. काय त्रास होतोय? विचार येत आहेत बिग बॉस खूप आणि ते कंट्रोल नाही होत आहे. मग ते खूप वेगळ्या वेगळ्या डिरेक्शन्सला जात आहेत. नक्की काय वाटतंय? मोकळेपणाने बोला. संस्कृती आली आणि तेव्हा सुद्धा तिने एक घाबरण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटलं की ती चावीसाठी करते. जे चालू होतं की बाहेर खूप मेसी दिसतंय, खूप मेस दिसतंय. माझ्या एकटीबद्दल नाही, दोघांच्या नात्याबद्दल, माझ्या आणि विशालबद्दल. मग तेव्हा सुद्धा मी विचारलं की काय मेस, पण तिने मला सांगितलं नाही अर्धवट आणि मग ती तिथून उठून गेली. मग मला काल रात्री राखीकडून कळलं की खूप वाईट साईट आणि विचित्र गोष्टी संस्कृतीच बोलती अख्ख्या घरात. मग मी तिला काल विचारलं पण तेव्हा पण राखीने सांगितलं नाही. मग मला आज थोड्याफार गोष्टी राखी सांगतच होती तेवढ्यात मला चक्कर आली की संस्कृती सगळ्यांना सांगते की बाहेर खूप घाण, खूप वेगळं दिसतंय. मी कधीच बाहेरच्या गोष्टींमुळे इतकी अफेक्ट नव्हते होत पण ही गोष्ट थोडी नाजूक आहे आणि घरचे वगैरे या सगळ्या थॉट्स, इवन माझी पण सुरुवात आहे, सोसायटी, माझी पण फॅमिली, रिलेटिव्ह सगळे. रुचिता, हो बिग बॉस. आपण ज्या नाजूक विषयाबद्दल बोललात त्याबद्दल बिग बॉस एवढंच सांगतील, आपण तरुण आहात, आपलं वय लहान आहे, तरीही आपल्याला एवढी समज आहे की काय चुकीचं आणि काय बरोबर. बिग बॉसने आपल्याला बऱ्याचदा बोलताना ऐकलंय की हे माझ्या आईवडिलांना, नातेवाईकांना बघायला आवडणार नाही. म्हणजे काही गोष्टी आपल्यालाही खटकतायत. बरोबर ना? टू बी ऑनेस्ट बिग बॉस, मला पर्सनल लेवलवर नाही खटखटत पण आता आपण स्पेसमध्ये अशा आहोत की ज्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या बाहेर जातात, घरचे, फॅमिली महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात त्याच्यामुळे. रुचिता, ती पर्सनल स्पेस आहे, आपला वैयक्तिक निर्णय आहे. जसं या घरात अनेक नाती आहेत, भाऊ बहिणीची असो, मैत्रीची असो, किंवा राखी आणि राकेशमध्ये सुरू असलेली गंमत असो. पण कुठलं नातं कुठपर्यंत न्यायचं आणि ते बाहेर प्रेक्षकांना कसं दिसणार आहे हे स्वतःला ठरवावं लागेल. बिग बॉसच्या शोमध्ये जे आहे ते दाखवलं जाणार, पण या सगळ्यावर आपलं काही चुकतंय का? आपण असं काही करतोय का ज्याने प्रेक्षक, आई वडील, नातेवाईक यांना काही गोष्टी खटकतील? हे स्वतःला ठरवावं लागेल.
रुचिता, हो बिग बॉस. आठवडा सुरू झालाय. स्वतःला सांभाळा, खेळात लक्ष गुंतवा. कठीण आहे, पण आपण सोप्या गोष्टी कधी केल्या आहेत? थँक्यू सो मच बिग बॉस. खरं खूप रिलीफ वाटतंय. थँक्यू. दुपारी 3:30 वाजता. फूस आहेत ना. बेबी मला एक सवत पाहिजे. कुठली आल्या बघ दोघी. कुठली हवी सांग. या माझ्यावर या. तिला एक सवत पाहिजे. कोण तुमच्यापैकी रेडी सांगा मला. मी चावी म्हणजे दीपाली ताईला पण दिली होती, पण मला तिच्यावर विश्वास नव्हता. मग विचारायचं ना आरबीला. आरबी समोरच बोलली ती. प्राजक्त प्रई पण होती तिथेच. हां, पण मी तुला ह्यासाठी दिली की तुझ्यावर माझा विश्वास होता, असं बोलली ना. हो सेम वाक्य. मी तर इथं जेवण बनवूनच थकते. हो यार, आय अंडरस्टँड. मला पटकन राणी बनवा, नाहीतर काणी बनवा, राणी नाहीतर आई बनवा. इच्छा आहे. आलं आलं, मी गरोदर आहे बिग बॉस. माझ्या 2 मुलं येणार आहे. ती प्रेग्नेंट. ब्रेकिंग न्यूज, राखी सावंत झाली प्रेग्नेंट इन बिग बॉस हाऊस. संध्याकाळी 4:15 वाजता. रेमा, तन्वी सांगत होती की तू इथे असं बोलत होतीस की चावी मी दीपाली ताईला दिलीच नसती कारण मला तिच्यावर विश्वास नाही, पण मला माझ्यावर. चायनीज विस्पर ऐकलं तू बोललीस पूर्ण वाक्य. काय बोलली? मला फक्त या घरामध्ये प्राजक्ताताई तुझ्यावरती असा विश्वास होता की तुझ्याबरोबर जे झालंय ते दुसऱ्या कोणाबरोबर झालेलं तुला बघवणार नाही, म्हणून मी तुझ्या हातात चावी दिली, कारण माझा तुझ्यावर विश्वास होता. डे 1ला जेव्हा मी इथे आले तेव्हा माझ्याकडून दीपाली ताईने पण काढून घ्यायचा प्रयत्न केला होता. मागत होती ती, बट मी दिली नाही कारण माझा तिच्यावर सुद्धा विश्वास नाही. मी नाही विश्वास पद्धत ठेवणार. आता मी परत रिपीट करते. दीपाली ताईवरती विश्वास नाही, माझा कोणावरच विश्वास नाही. ही माझी चावी आहे, मी ठेवणार. ह्याच्यातून एकच गोष्ट होती की तुला माझ्यावर विश्वास नव्हता म्हणून तू चावी माझ्याकडे घेतली. तुला प्राजक्तावर विश्वास होता की प्राजक्ताला चावी दिली. बोलताना असंच बोलली होती ना ती. ताई चावी बद्दल आहे, ठीक आहे. तू गेम चांगला खेळताय, तू मी तुझा असं का विश्वास ठेवू की तू मी एक दिवस आली, तू मला थोडं फार ओळखते म्हणून तुला चावी दिली. माझा कोणावरच विश्वास नाहीये. माझा एकदम बिलकुल विश्वास नाही. या व्यक्तीवर विश्वास आहे, त्याच्या हातात चावी द्यायची आणि मग नंतर म्हणायचं अरे नाही माझं असं नको म्हणणं. ठीक आहे, तू मला विचारलं आणि माझं जे इंटेन्शन ऍक्च्युली होतं ते मी बोलली आहे. बाकी काय वा वा वा, काय नाही समजलं मला, काय कळलं नाही. संध्याकाळी 4:30 वाजता. तुलाही माहितीये गेम आहे, काही गोष्टी विसराव्या लागतात, काही गोष्टी जोडाव्या लागतात. तिला काही असं वाटत असेल ना तर ती सांगते तिला की मग तू बोल ना. हा बोलायचं, त्यात काय असं. ते कारण की ती आत्ता जस्ट आली आहे, तिला समजत नाहीये मे बी, त्याच्यामुळे ती गाईड करते. पण गायडन्स त्याच्यावरतीच फिरायला लागला. ते तुला मी सांगू ना, ना मी तुझी ना तू माझीस, ना ती माझी ना ती ना तन्वी माझी आहे, ना रारबी माझा आहे, ना कोण माझं आहे, हे मी तुला क्लिअर सांगते. म्हणजे ते जेव्हा आपल्याला लागतं किंवा आपण एकटे असतो आणि जेव्हा आपल्याला कोणाची खरंच गरज असते, कोण नसतं. संध्याकाळी 4:45 वाजता. रडू नको, आता शांत हो. बिग बॉसने चांगलं समजवलं ना तुला, कळालं तुझं कुठं चुकतंय, काय करतेस ते, जे की मी तुला आधीपासून सांगत होते. बस मला बोलायचं तिचं. हे लोक काय बोलत होते, काय संस्कृती. तिचं एवढंच म्हणणं होतं, म्हणजे बघ तिने असं काही स्पेसिफिक सांगितलं नाही की काय शब्द वापरला किंवा काय नाही का. म्हणजे आपण बोलतो ना, अरे ह्या दोघांचं खूप फालतू दिसतंय, ह्या दोघांचं खूप उभस दिसतंय, असं काहीच शब्द नाही वापरला तिने. पण तिचं असं होतं की ह्या दोघांचं बाहेर ना खूप, मग माझं असं झालं की वाट लागली, तर ते म्हणले की असं. मला ना सगळेजण सगळं वेगळ्या गोष्टी सांगतात, मला काहीच कळत नाही. कळालं. माझे इमोशन्स फिगर आउट करायला पूर्ण जर्नीमध्ये तू होतीस. जोपर्यंत मी स्वतः फिगर आउट नाही केलं आहे की मला मैत्रीच्या पलीकडे थोडंफार काही आहे का किंवा जेन्युइनली काही आहे का, तोपर्यंत मी काय रिॲक्ट करणार. तिथं रोजगार तिला, तिचं रोजगार तिला, भले डोळ्यातून नाही हृदयातून, भले डोळ्यात नाही हृदयातून, हे अश्रू लढू दे, हे अश्रू लढू दे, मी आजाद केलेल्या पाखराला, मी आजाद केलंय या पाखराला, लय सुख मिळू दे, लय सुख मिळू दे, मी आजाद केला या पाखराला, लय सुख मिळू दे. संध्याकाळी 5 वाजता.
मला फक्त एकदा क्लॅरिटी दे गोष्टी पुढे नेण्याच्या आधी. सो जे काय असेल मी हँडल करेन नीट. मी नाही बोलणार तुझ्या बरोबर आज. तू स्वतःचं खेळ. तुला तेच क्लॅरिटी द्यायला आले होते की मी पण नाही घेत आहे, मी सेपरेट होती आहे. आणि हे तुझ्या हातात डिसिजन असेल की बोलायचं का नाही, कारण की मी अधूनमधून मला जेन्युअनली इच्छा आहे बोलायची. मी नाही बोलणार तुझ्याशी. मी कुठल्याही बॅड टर्म्सवर एंड नाही करत आहे. तुझ्या मनात काय असेल. टर्म्स कॅन नेव्हर बी गुड इफ दे आर एंडिंग लाईफमध्ये. कारण चांगलं असतं तर सेपरेशन झालंच नसतं. सिम्पल आहे. मला ही भीती आहे की मला माहीत नाही ते खरं बोलली आहे का ती खोटं बोलली आहे. बाहेर गेल्यानंतर मला ते हँडल नाही करता येणार आहे. त्यामुळे हा डिसिजन घेतला आहे. एक मिनिट आत येता का सगळं? कुठे आहात? सगळ्यांशी बोलायचं इथे डायनिंग टेबल. मला बघायचं आहे की नातं खरं होतं की गेमसाठी होतं. आताच टेस्ट करून तुम्हाला दाखवतो. रुचिता कुठे झालं? का काय करायला? मी वेगळं काहीतरी बोलते. या ना. काय करायला चाललंय तुझं? मग अशी राखीने खूप मेस क्रिएट केला होता. मला फक्त सांगायचं होतं की तुम्ही जो विचार करताय ते काही नाही आहे. मला कोणावरती ॲलिगेशन्स वगैरे नको. त्या पोरींना वाटतं त्यांच्यामुळे तुझ्यामुळे कोणामुळे मला काही त्रास झालेला नाही. मला फक्त सगळ्यांना क्लिअर करायचं आहे. तू हे क्लिअर करायला का चालली? पूर्ण घराला असं वाटतं तुझ्यामुळे झालंय. ते माझं मी हँडल करीन. नाही पण मला करू देत ना. आधी ते चावी प्राजक्ताला दे जाऊ. मी नाही देऊ शकत. का? चावी मी घेतली आहे. चावी मी तुला दिली आहे. तू जर ते माझ्यासाठी केलं होतं तसं तू बोल. जर तुला नाही पाहिजे तर दे तिला जाऊ. मी चावी देऊ नाही शकत. तुला हे वाटतंय का की मी फायदा उचललाय त्या गोष्टीचा? दोघं जण बोलतायत काहीतरी. अरे यार आता आमच्या सोबतच होती, ते तिकडे गेली. तेवढ्यात वायफाय कनेक्ट झालं. काय रे बाबा? वायफाय दुसरं वायफाय डिस्कनेक्ट करून आण जरा. डिस्कनेक्ट केलेलं. आता डिस्कनेक्ट केलेलं. सगळ्यांना चला. आपला तू मजाक बना रही है मेरा सबके साथ. नाही. I am feeling the worst day of my life when I spoke to you. You have made a mockery of me and what we shared. I swear on my career, swear on my mom, I will never connect to you again. आता बोलवलं तरी नाही येणार. मी नाही येणार. तिला सांग ना बसलेत तर बोलून घे म्हणावं. आता माझ्या नंतर तुम्ही तुमचं काय पायांचं control इकडे जेवून जे बोलायचं आहे आधी थोडी तिकडे मज्जा होणार येऊ दे. तू माझ्याबरोबर गेम खेळू नकोस. मी तुझ्याबरोबर कधीच नाही. मला गेम नाही खेळता येत. प्रत्येक आता तू गेम खेळतेस इथे प्रत्येकांबरोबर मी खेळलोय. फक्त तू होतीस ह्याच्या मी इमोशनल कनेक्ट होता आणि मी नेहमी रिअल होतो. 15 वर्षाचा डिफरन्स असू दे, कोणी काय बोलू दे, कोणी काय बोलू दे, आय हॅव टेकन केअर ऑफ यू लाईक. सगळे वेट करतायत. टेल देम टू चल ग. आली 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 ती आली. प्लीज 2 मिनिटं थांब ना यार. प्लीज यार 2 मिनिटाचा टाइम दे यार. 6 मिनिटं झाले. तुला कोणालाही एक्सप्लेन करायची गरज नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू, व्हॉट आय फील और व्हॉट यू फील अबाउट मी. टेल देम. सॉरी नाही बोलायचं. ठीक आहे. ओके झालं तुझं. डोंट एक्सेट हिअर. सिट हिअर. एक मिनिट. विशाल थोडंसं रिस्पेक्टने तू बोलू शकतो. एक मिनिट बस. मी असंच बोलतो नाही. मी हॅव नॉट. मी तुझ्यासारखं वॉक ऑफ करून डिसरिस्पेक्ट नाही करत. तिथे जाऊन काय बोलणार होते? तिथे जाऊन ना तेच आता बोलले ना नाही बोलायचंय. मला पण माहित नव्हतं काय बोलणार होते. जेव्हा तू अडकली होती तेव्हा मी आपलं सेल्फ रिस्पेक्ट खाली घेऊन येऊन बोललेलो. ओके नाही मी मला नको. मी सिंपती प्लीज नको. मी नाही सिंपती देते. सिंपती नको मला. तू जेव्हा अडकली तेव्हा पुट माय सेल्फ रिस्पेक्ट डाऊन ऑन नॅशनल टेलिव्हिजन आणि बोललो आहे की मीच्या बरोबर उभा आहे. मलाही आवडते तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. अरे मी तर स्टड आहे यार. येतात तेव्हा पण बोलत होते विशाल 10 मुली फिरवतो आणि रुचिताला यूज करतो. जर बोललो असतो की हां तर कारण तुझं इमेज, तुझं सेल्फ रिस्पेक्ट मला सेव्ह करायचं होतं. नेहमी ते केलं मी. माझ्या पुढे तुला घाल. लोकांना काय दिसतं लोकांना. तुला हे कळतंय का विशाल? हे तुझ्यासाठी मॅटर नाही करत आहे पण माझ्यासाठी. अरे काय रे एक मिनिट. माझ्यासाठी मॅटर कसं नाही करत आहे? तुझं करिअर आता सुरू होत आहे. मी 20 वर्ष दिले इंडस्ट्रीला. मी करिअरचा विषयच नाही घेत. भाई विशाल मी फक्त माझ्या फॅमिलीचा विचार करते या सिच्युएशन. तुला कसं माहिती तुझ्या फॅमिली काय विचार करते? हे कोणी पण येऊन काय पण बोलेल. एवढं वीक आहे विशाल आणि रुचिता. काय केलं तुझ्याबरोबर? काय घाण केलं जे घाण दिसलं असणार? काय केलंय हे तर सांग. मला माहित नाही ती कशाबद्दल बोलतेय विशाल. ती दुश्मन असली ना माझी तरी पण मला तिच्यासाठी वाईट हे यासाठी वाटतंय. तिच्यासोबत जे होत आहे ना ते चुकीचं होतं आहे. कदाचित तिच्या साईडने खूप जास्त आहे त्याच्यावरती म्हणून तिला त्रास होतोय. अरे मी 20 वर्षाची आहे, ती 22 वर्षाची. मला एवढं समजत आहे आपल्याला कोण कसं कोण काय करते.
पण तिला नाही समजत, ती प्यारच्या पागल झाली ती. आणि रिलॅक्स कर तू. असं मीच आहे ऋषिता. आय नो. रात्री ज्याला उठून विचारते ना तू की झोप आली का, तोच आहे. रात्री असा हात लावून विचारते ना झोपला का, तोच विशाल आहे. मग कसला अँगर आणि काय बोलतीये तिथे. काय रिलॅक्स. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. संध्याकाळी 6:30 वाजता. बिग बॉसच्या या सीझनमध्ये पॉवर कीने कसा खेळ पालटला हे आपण सर्वांनीच पाहिलंय. येस. बिग बॉसच्या या खेळात रोज गोष्टी बदलत असतात, परंतु एक गोष्ट अगदी पहिल्या दिवसापासून कॉमन आहे, ती म्हणजे ट्विस्ट. बिग बॉस आता आपल्यासाठी आणखीन एक ट्विस्ट घेऊन येत आहेत, परंतु त्याआधी विशाल, रेवा आणि संकेत आपल्याकडील पॉवर की दाखवून त्यावर हक्क सांगावा. बिग बॉस ही माझी पॉवर की. ही माझी पॉवर की. रेवा, आपली पॉवर की. विशाल देणारच मला की. तो कुठून देणार? बिग बॉस विचार काय तुला, जबाब दे. ओके, बिग बॉस, काल माझ्या चुकीने आणि माझ्या निष्काळजीपणाने मला ऐकायला जे आलं त्याच्या हिशोबाने माझी चुकी झाली आहे आणि माझी ती की मी गमावली. मी प्रयत्न केला आहे खूप, पण ते मी मिळवू शकली नाही. आणि मध्येच रुचिताचं पण असं झाल्यामुळे मग त्यामध्ये कॅप्टन्सी होती, तर मी खेळायला तयार आहे असं मी विचार केलेला. तर माझ्याकडे आता की नाही आहे आणि मला ती माहिती पण नाही की कोणाकडे आहे एक्झॅक्ट. माझ्याकडेच आहे, पण सकाळपासून एकदा पण आलेलं नाही. सो मला तुझ्यासाठी एकही एफर्ट दिसलेला नाही आहे. बिग बॉस नेहमी सांगतात, ज्याच्या हातात पॉवर की त्याच्या हातात पॉवर. येस. रेवा यांची पॉवर की ज्या सदस्याकडे आहे त्यांनी आपल्याकडील पॉवर की दाखवून त्यावर हक्क सांगावा. बिग बॉस, मी रुचिता ही चावी क्लेम करते. रेवा यांच्या पॉवर कीवर रुचिता यांनी हक्क सांगितला आहे. पॉवर कीवर हक्क सांगून विशाल, संकेत आणि रुचिता यांनी मिळवली आहे या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी. थँक्यू बिग बॉस. थोडा मी काल बिग बॉसने याबद्दल निराशा व्यक्त केली होती, परंतु आज 2 वाईल्ड कार्ड सदस्य म्हणजेच संस्कृती आणि रेवा यांनी पॉवर की गमावल्यामुळे बिग बॉस याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. सॉरी तुमची VVIP गेली आता. बिग बॉस, तुमचा ट्विस्ट आणा. नको नको, त्या ट्विस्टमध्ये माझी सगळी पॉवर जाते. हा 8वा आठवडा आहे. 8 हा आकडा इन्फिनिटीचा असतो. इन्फिनिटी म्हणजे अनंत, अंत नाही असे ट्विस्ट. विशाल, संकेत आणि रुचिता आपल्याकडील पॉवर की घ्या आणि उलटा पुलटा रूममध्ये या. जा. संध्याकाळी 6:45 वाजता. प्राजक्ता, तू गेली होती ना इथे. सब उलटा आहे. सब उलट आहे, आपण पुलटे. विशाल, संकेत, रुचिता उलटा पुलटा रूममध्ये स्वागत आहे. थँक्यू बिग बॉस. थँक्यू बिग बॉस. आता हे स्वागत आवडेल नाही आवडेल माहीत नाही, कारण ट्विस्ट असतो. हो बिग बॉस. उलटे लटकणार. घरातील 10 सदस्य, त्यातील संस्कृती आणि रेवा येस बिग बॉस. या कॅप्टन पदाच्या उमेदवारीतून बाद झाल्या आहेत. कारण सगळ्यांना माहितीच आहे, पण उर्वरित 8 सदस्यांना एक निर्णय घेऊन मिळवता येणार आहेत कॅप्टन पदाच्या 2 उमेदवारी. पण त्यासाठी घरातील 10 सदस्यांनी बहुमताने एक नाव सांगायचं आहे, ज्या सदस्याची उमेदवारी आत्ता बाद होईल आणि त्या बदल्यात आपल्याला टास्क खेळून मिळवता येतील 2 उमेदवाऱ्या. म्हणजेच या तिघांपैकी फक्त 2 उमेदवार मिळतील आणि आपल्या 10 जणांपैकी 2 उमेदवार मिळतील. अशा 4 जणांमध्ये रंगेल कॅप्टन्सीचा टास्क.
चर्चा करून बहुमताने निर्णय सांगा. आपण तिघही एकमेकांपेक्षा पात्र का आहात आणि समोरचा पात्र का नाहीये हे सांगायचं आहे. वेळ सुरू होत आहे आता. पहिले संकेत बद्दल बोलेन. आत्ताच आला आहे. त्यांनी पॉवर की स्वतःकडे ठेवली आहे हेच त्याच्याबद्दल मोठी गोष्ट आहे. कारण बाकी दोन्ही तर देऊनच टाकली, तर ॲटलिस्ट त्याच्याकडे पॉवर की आहे. याच्या पुढे किंवा याच्या मागे त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही. तो आत्ताच आला आहे आणि आत्ता येऊन तर जर कॅप्टन बनला तर 15 दिवसापासून इथे जे बसले आहेत ना त्यांच्यावर आता मी म्हणजे ते घाबरतात. रुचिताबद्दल तर मी काहीच बोलू. पहिल्या दिवसापासून ती काय बोलते कसं बोलते ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते गेम इम्प्रूव्ह करत चालली आहे. पण जर तुम्हीच बोलता की मी तिला चालवतोय तर जर ती कॅप्टन बनली तर काय होणार आहे तुम्हाला माहितीच आहे. मी एवढंच सांगेन की मी जरी काल आलो असलो तरी बऱ्यापैकी गोष्टी मला कळलेल्या आहेत आणि हो मी ती पॉवर की माझ्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेलो आहे. 50 दिवसांपासून इतके बहादर बसलेले आहेत, त्यांच्यापासून जर मला पॉवर की लपवता आली आहे तर डेफिनेटली मी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे आल्या. आणि राहिली गोष्ट विशालची, तर ऑलरेडी माहिती आहे की ज्या 2 पॉवर कीज ह्या दोघींकडून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी मेन कारणीभूत माणूस म्हणजे विशाल आहे आणि तो असं करतच आलेला आहे. डेफिनेटली तो बेबाक असेल किंवा निडर असेल, पण ही कुठेतरी धोकाधडीच झाली आहे. आणि रुचिताकडे जी चावी आहे ती सुद्धा तिने विशालकडूनच घेतलेली आहे. आपापसातच त्यांचे इतके प्रॉब्लेम्स आता दिसत आहेत आपल्याला. ह्या सिच्युएशनमध्ये ते किती पात्र आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण पहिली गोष्ट तर दोन्ही कीज त्यांनी चोरल्या. आय थिंक आपल्याला एका नवीन पर्स्पेक्टिव्हची गरज आहे, एका फ्रेश पर्स्पेक्टिव्हची गरज आहे, ज्याच्यामुळे घरातलं वातावरणही व्यवस्थित राहील. त्यामुळे डेफिनेटली मी या कॅप्टन्सीसाठी स्वतःला पात्र ठरतो. मी संकेतला अपात्र मानतेय, कारण की मला तो आलाय तेव्हापासून फक्त एक ऑब्झर्वर दिसतोय. मला त्याचा गेम अजून दिसलेला नाहीये. आता त्याच्याकडे हा डिसएडव्हान्टेज आहे की तो मध्येच आलाय आणि त्याच्याकडे आता ती रेस आहे की त्याला पटकन आपल्यासोबत मॅच करायचंय. मला कुठेतरी त्या रेसमध्ये संस्कृती या तिघांमध्ये पुढे दिसते, पण मला संकेत सगळ्यात मागे दिसतो. संकेतचा कुठेही स्टँड नाहीये, संकेतचा मला प्रेझेन्स एक्झिस्टन्स जाणवतच नाहीये. सो त्याच्यामुळे मी त्याला खूप अपात्र मानतेय. राहिला प्रश्न विशालचा, तर जर का या गोष्टींमुळे या भांडणामुळे जर का तो मला जुन्या गोष्टी उकरून काढणार असेल तर मग त्या कनेक्शनचं मी कायच बोलू. विशाल कधीच ऍक्सेप्ट करत नाही आपल्या चुका आणि तो आपल्या डोक्याने असेल इंटेलिजन्सने असेल त्या गोष्टी फिरवत राहतो आणि कधीच हे बोलत नाही की हा बाबा मी चुकलो. तो फक्त ब्लेम शिफ्ट करत राहतो, कधी बिग बॉसवर, कधी कंटेस्टंट्सवर, कधी आपल्या माणसांवरती, कधी दुसऱ्या माणसांवरती. माझ्यात तो ऍक्सेप्टन्स आहे आणि मी मान्य करते. आज मी निर्णय घेतला की मी स्वतःसाठी खेळणार आहे, तर मी आजपासून स्वतःसाठीच खेळणार आहे. हे असं झालं, कसं झालं? हे असं झालं, असं झालं, असं झालं. असं स्वतःसाठी बोलण्याचं टास्क नव्हतं. दुसरं किती अपात्र आहे मी अपात्र कारण सांगितलं मी विषय. स्वतःबद्दल बोलतो एंडलेस होईल. आणि दुसरं आता कधीच नाही झालं की मी आपलं चूक ऍक्सेप्ट नाही केलंय. यू डिझर्व गोइंग आउट विशाल. युअर गेम इज ओव्हर. मला असं वाटतं की फक्त हे बोलून की मी स्ट्रॉंग झालीये, मी एकटी खेळतीये, हे ती आधी पण बोललेली आणि ती पहिल्या दिवसापासून एकटी खेळतीये बोलतीये. मग आता का बदललं? म्हणजे ती ऍक्सेप्ट करते का की पहिल्या दिवसापासून ती माझ्या बोलण्यावर खेळत होती? जेव्हा तिला कॅप्टन्सी पाहिजे तेव्हा ते सगळं क्रेडिट मला आणि इथून ते एकटी खेळणार आहे कारण कॅप्टन्सी आहे. कारण उलटा उलटा रूम मध्ये आहेत तुम्ही आता. आय गेस याच कारणामुळे हा गेम फक्त ह्या दोघांचाच बनून राहील आणि त्यामुळे मला वाटतं की हे दोघं अपात्र आहेत. कारण जेव्हा यांच्यामध्ये गोष्ट येते, यांच्यासाठी गोष्ट येते, तेव्हा पण आता ते फक्त एकमेकांसाठीच बोलत आहेत. मी आता इथे कुठल्याही माझ्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या भाऊ, बहीण, मित्र, प्रियसी, प्रेमकर हे कोणाबद्दलही बोलत नाहीये. इथं मी स्वतःबद्दल बोलते. संकेतचा एक्झिस्टन्स दिसला नाहीये तर नाही दिसलाय, आजच तुम्हाला बोलताना दिसलाय. राहिला प्रश्न विशालचा. ही आधीची रुचिता असती ना तर तिथे ना वाड्यात बसून तो आता मला इतका वेळ तेच मॅन्युप्युलेट इन्फ्लुएन्स करत होता की तू प्राजक्ताला चावी दे. का देऊ? मी तुला बोललो की प्राजक्ताची चावी आहे, प्राजक्ताला दे, बिकॉज आय थॉट दॅट वॉज द राईट थिंग टू डू. आपली मर्जी, आपण नाही सपोर्ट करायचा. खेळा तुम्ही दोघंच कॅप्टन. कॅप्टन्सीसाठी तो माणूस पाहिजे जो कमी चुका करणार, तो शिकणारा कॅप्टन नाही आहे. म्हणजे तू 10व्या आठवड्यात कॅप्टन बनणार जेव्हा तू शिकशील. ओके, मला सांग, तू तुला म्हणायचं मी खूप चुका करते? मला असं वाटतं. हो अनुश्री, हा काय बोलला होता? 6 आणि 9 हा पर्स्पेक्टिव्ह आहे. लोकांना चुका वाटत असतील, तू बरोबर आहेस. आता स्वतःच पलटलाय. नाही, चुका आणि पर्स्पेक्टिव्ह मध्ये फरक असतो.
रात्री ओके, मी हळूच चुका आणि पर्स्पेक्टिव्ह मध्ये फरक असतो. 6 आणि 9 हे पर्स्पेक्टिव्ह आहे, हे नंबरच नाहीये, हे चूक आहे. टोळी तुटली. एक्झाम्पल मिस दिलं होतं याला फर्स्ट वीकमध्ये 6 आणि संकेत बद्दल मी बोलत नाहीये, कारण संकेत बद्दल जेवढं बोलणं होतं 2 दिवसाचं तेव्हा बोललो. आपण त्या पावर की साठी, त्या उमेदवारीसाठी आपण काय काय केलंय हे आपल्याला कोणालाच माहित नाहीये. मी 50 दिवस इथे झिजलीये, 50 दिवस मेहनत केलीये आणि ह्यानी आज आलाय, तो आज इथं उभा आहे, त्याला माहित नाही त्या गोष्टीची किंमत काय, तर मला तो पात्र वाटत. कदाचित 50 दिवसात तू जे नाही साध्य करू शकली ते मी एका दिवसात करून दाखवू शकतो. कदाचित ती कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे. व्यवस्थितरित्या हे घर चालू शकतो, हा माझा दावा आहे. जर मी कॅप्टन झालो तर. अरे इथं लोक जे बनले ते सुद्धा पलटलेत. तुला आम्ही 1 दिवसात आलो, तुला बोलू हा बाबा हा तर चांगला माणूस होता, चांगलं घर चालवणार, तुला काय बघून अरे तुम्ही एका दिवसात जितके पलटलात त्याच्यावरून मला अंदाज आलेला आहे की पलटू कोणी शकतं. त्यामुळे जिथे मी तिथेच तू आहे आणि तो आहे. मग दुसऱ्याला आपण शांतपणा नका एकाच शिकवू. संकेत मला तुझं नाही माहित, पण इथे 10 लोक जे आहेत ना माझ्या घरातले, कोणाकडे चावी आली असती ना तर 10च्या 10 लोकांनी नाही दिली असती रे. आम्ही आमच्या दोघांचं काय बोलतोय, इथे एक पण असा माणूस आहे ज्यांच्याकडे चावी आली असती ना तर 10च्या 10 लोकांनी. आणि तरी पण जेव्हा रुचिताने माझ्याकडून चावी, 1 मिनिट, आमच्या बोलण्याचं वय तन्वी असं डिबेट नाहीये, थांब ना जरा. आम्हाला बोलू दे ना. घेतली नाही, तिने दिली. तन्वी रॉंग हे करू नको, तिने आणून दिली प्राजक्ताला, ते प्राजक्ता तिथे आहे. आणि मला हे चुकीचं वाटत होतं म्हणून मी हिला कन्व्हिन्स करत होतो की प्राजक्ताची चावी आहे, तिला दे. आताही तिथे बसून प्राजक्ताची कशी चावी आहे? ती लॉजिकली रेवाची चावी आहे, प्राजक्ताची कुठून चावी? कारण प्राजक्ताने ती मला दिलेली. असं तर ही चावी माझीच आहे. तिला होतोय ओव्हरऑल मुद्दा चावी कशी मिळवली ह्याच्यात गेलेला आहे, ना की कोण पात्र आणि अपात्र. त्यामुळे कॅप्टन्सी बाजूला राहिली आणि आम्ही चावी कशी मिळवली हे एक्सप्लेन करण्यातच यांचा इतका वेळ चाललाय की ऍटलीस्ट आम्ही कमवली, तुला फुकटात मिळाली. मला फुकटात नाही मिळाली. मी पण काहीतरी पात्र आहे, मी पण लेवलचा आहे, म्हणून मला बिग बॉसने या घरात पार्टिसिपेट करायला बोलवले. मी पण घर गोट्या नव्हतो खेळत, कळलं ना. त्यामुळे फुकटात मिळाली, फुकटात मिळाली सारखं बोलायची गरज नाहीये, कळलं. माझी पण आहे पात्रता, म्हणून मी आज ह्या गेम शो मध्ये उभा आहे. जरी तुम्ही 50 दिवस इथे काढले, मी 50 आउट ऑफ कॅरेक्टर जातोय तू. कॅरेक्टरचा संबंध नाहीये. आतापर्यंत हे माझं कॅरेक्टर आहे आणि हे कॅरेक्टर त्या दिवशी पण दाखवू शकलो असतो. साधा माणूस पाहिजे, सरळ माणूस पाहिजे. तुम्ही जे बोलताय ना ते आम्हाला काही कळत नाहीये. तुमचे हे फाईट तुमच्या आपापसामध्ये नाहीये. आम्हाला कन्व्हिन्स कराय तुम्ही 1 by 1. आणि मला इथं बसून तुमचं चायनीज लँग्वेज ऐकायला येतं. असे नाही चाललं, तुम्ही मराठीत बोला. एक स्ट्रॉंग कॅप्टन, जो लीडर असेल तसा कॅप्टन, सगळ्यांना समजून घेऊन जाणारा कॅप्टन, स्वतःच्या मताने ठाम कॅप्टन, ऐकणारा नाही सांगणारा कॅप्टन पाहिजे. तसं कॅप्टन पाहिजे असेल तर मला पण. आणि आय थिंक मला हे दाखवून द्यायचं माझ्या कॅप्टन्सीमध्ये की मी जशी आहे मी तशीच कॅप्टन असणार आहे, विथ अ बेटर टंग, विथ अ बेटर अप्रोच आणि इंडिव्हिज्युअल. मी नवीनच आलो आहे, त्यामुळे फार काही गोष्टी इथे बोलणार नाही. माझे जे मुद्दे होते ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत आणि एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हची गरज आहे हे माझं म्हणणं आहे. त्यासाठी मला वाटतं की कॅप्टन्सी माझी असली पाहिजे. इतर सदस्य चर्चा करून बहुमताने निर्णय सांगा. विशालला उमेदवारीतून बाद करण्यासाठी हात वर करा. माझं आहे, मला विशाललाच बाहेर काढायचंय. मला पण विशालला बाहेर काढायचं. विशालसाठी हात वर करा. 6, 7, 8 विशालसाठी सगळ्यांचं बहुमत आहे. तर बिग बॉस बहुमताने आम्ही सर्व सदस्य विशालला कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून बाद करत आहोत. विशाल यासाठी नको आहे, कारण मला असं वाटतं की सुरुवातीपासून जर त्याचा गेम बघितला असेल आपण सगळ्यांनी, तर त्यांनी प्रत्येक वेळी जे त्याच्याबरोबर होते त्याचा वापर करून तो पुढे गेलाय. त्याला कधीच कोणाला स्ट्रॉंग होऊ दिलं नाही. म्हणजे त्यांनी असा विचार नाही केला की त्यांनाही आपण आधी कॅप्टन करू शकतो. बरोबर. कारण विशाल, तुला वाटतं ते मी एक्सेप्ट करतो. मला असं वाटतं, मला जे वाटतं ते मी सांगते. बिलकुल. आणि विशाल तुम्ही पण सांगू शकता. ऐका, नाही द्यायचं ते डिसाईड झालंय. मला त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मी बोलतोय की नाही द्यायचंय, कारण तुमची ठीक आहे तर नाही द्यायचं ते ठरलंय. त्याच्यामध्ये नाटकं नका करू. आता का नाही द्यायचंय फक्त ते सांगा, ऐकवा आणि कटा. चला
विशाल सागर दादा, मी आणि तुम्ही मी बोलताय. हा दोघं ते मी तेच सांगतोय दोघं Thank you. बोलतोय Thank you. तू इथे 10 जण मोजलीस या सगळ्यांची तर काय हे मला ऐकायचं काल की हा कॅप्टन बनला तर हा आता स्ट्रॉंग आहे, अजून स्ट्रॉंग होईल. बोलू नका रे, मी नाहीच उत्तर देणार आहे. बोलत राहा. काय बोलत राहा. प्लीज मला बोलू द्या एकच मिनिट. मी त्याला सांगते, मी माझं काळीज शिवून सांगते, माझं काळीज बिलकुल नाही. तुला आम्हाला नाही करायचं कॅप्टन, हे तेवढंच रिअल आहे. तू नको माझी बसून बोलेल, उभी राहून बोलेल, माझी बोलेल, घेऊ नकोस. असू दे. एक मिनिट तू हे चुकीचं बोलत तू आता तुला कॅप्टन व्हायचंय. आता मला एक गोष्ट सांग, हे तिघं नवीन आले, त्यांच्याकडे चावी होती, ते कॅप्टन होण्याचे चान्सेस त्यांना होते, मग तुझी का चावी का चोरली तू? दादा मला का चावी चोरली? ताल्या मारा. सागर दादा तुमची पण काय उत्तर देऊ देत नाही. हे काय करतोय मग मी? कुठे तुम्ही बोलताय, सगळे एकत्र बोल ताळ्या मारताय. काय होतं, तुम्ही प्रश्न विचारता, ही लोक ताळ्या मारतात, मध्ये बोलतात, उत्तर कसं देणार? हो ना, बरोबर आहे. फक्त कॅप्टन्सीमुळे चावी चोरली आहे. मला हे महाराष्ट्राला दाखवायचं नाहीये की स्ट्रॅटेजी काय असते, त्यांच्याकडून असं चावी घेऊ शकतो, हे पात्र नाही त्या घरात राहायला, हे वीक कॉन्टेस्टन्स आहे, फक्त कॅप्टन्सीसाठी असते का चावी? मग तू captaincy स्ट्रॅटेजी ऐका मी मला तुमच्याशी नाही बोलायचंय. बोलत राहा. मला असं म्हणायचंय, ज्याची चावी होती त्याच्याच नशिबात ती असली पाहिजे होती, पण तू ती काढून घेतलीस तुझ्या वेने. जसं तू कायमच गोल गोल करून सगळ्यांना फिरवतोस, त्या प्रकारे आम्हाला तुझ्याच तोंडचा घास तो काढून घ्यायचाय, जो तुझ्या नशिबातच कधी नव्हता. विशाल आहे ना, त्याला मला नाही वोट द्यायचा आहे, मला नाही पाहिजे तो कॅप्टन. तो माझा मित्र आहे, पण त्याने जे धोकागडी केली आहे चावी घेऊन. विशाल, मला तू कॅप्टन नकोस, कारण तू चीटर आहे. प्राजक्ता बरोबर चिटिंग केली आणि हे दोघांबरोबर चिटिंग केलीस. तू एवढा मोठा शाणा नाहीये, बॉडी नको दाखवूस, अक्कल दाखव रे, अक्कल. मला फक्त एकच सांगायचं आहे, मला विशालमध्ये ऑनेस्टली वॉट एव्हर जे असेल इक्वेशन आमच्या दोघांचं, मला या मोमेंटला त्याचं आणि तेव्हा पण आधी पण फेअर प्ले वाटत नाही आणि मॅन्युप्युलेशन मला जास्ती वाटतं, त्यामुळे मला असं कॅप्टन नको. दॅट्स इट. माझं एवढंच मत आहे, जर मला ती उमेदवारी भेटू शकत नाही तर मला त्यालाही ती उमेदवारी नाही द्यायची. तर माझं एवढंच म्हणणं आहे की मी जर सागर दादाला सांगते की सागर दादा हे कर, आणि तो जर म्हणतोय की हा करतो, तर ह्याच्यामध्ये तू कर, माझा रूल आहे, तू केला पाहिजे, हे असं तमाशा करून उपयोग नाहीये. जर सॉफ्टली जर ॲज अ कॅप्टन मी माझ्या परीने त्याला सांगते आणि त्याला ते समजतंय, तर तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये खूप कालवा करायचं आणि घराला नाचवायचं बोटावरती, असा कॅप्टन तर आम्हाला नकोच आहे. त्याच्यामुळे मी त्याला वोट आउट करते कॅप्टन्सी मधून बाद करण्यासाठी. गुड परफॉर्मन्स विशाल, गुड परफॉर्मन्स. तुझं असतं नेहमी सकाळी, है ना? नसतं रे, मी नॉर्मल आहे. आता तुला परत काय बोलायचं याच्यात, म्हणजे पाहिजे फुटेज एंडचं, मग बोलू नको. एंड सेंटेन्स तुझं नकोय, बाकी लोक पण आहेत. नको ना ठरव. घरातील सदस्यांनी विशाल यांना कॅप्टन पदाच्या उमेदवारीतून बाद केलं आहे. त्यामुळे रुचिता आणि संकेत ठरत आहेत 2 अंतिम उमेदवार. अभिनंदन. उर्वरित सदस्यांपैकी रेवा आणि संस्कृती सोडून 2 जणांना उमेदवारी मिळेल. त्यासाठी टास्क होईल. विशाल, रुचिता, संकेत, आपल्या मागे एक कुलूप आहे, त्यात पॉवर की ठेवून द्या. रात्री 8:45 वाजता. मी विशालला पण हे बोलले, मी तुला पण बोलले, मी सगळ्यांना बोलले, मला तुझं कॅरेक्टर असॅसिनेट करून काय भेटणार नाही मला त्याचं कॅरेक्टर असॅसिनेट करून काय भेटणार आहे. मला तुमचं रिलेशनशिप जज करून पण काही नाही भेटणार. समजतं? माझं एक ओपिनियन होतं जे मी मांडलं विशालला. तुझ्या ओपिनियनने मी खूप एक्स्ट्रीम वाटते इन दिस रिलेशनशिप. होती, आय वुड से नाव आय वुड से होती. पण मग हे तुम्हाला दिसत नाही की तो पण माझ्यासाठी करतो. हे जर मी बोलीन ना तर तुला माहिती नाही कसं वाटेल. मला पण विशाल माहिती, म्हणून तू जरा विचार कर या गोष्टीबद्दल.
जेव्हा 10 लोक एकाच्या अगेन्स्ट होतात ना, त्याचा गेम स्ट्रॉंग होतो. हा मग ठीक आहे ना. मला मज्जा आली. हा मग ठीक आहे हेच पाहिजे. मग बस ना तुला. पण नाही, मी तिला काहीच नाही बोलत आहे. मी तिला फक्त हे बोलतो. पण माझं काय म्हणणं की ते दिसतंय चुकीचं. 10 लोक एकाच्या ऑपोजिटमध्ये बोलतायत. तू हे विचार कर की ते कुठला सब्जेक्ट घेऊन बोलतायत. रुचिताच्या बाबतीतला विषय होता, सगळ्यांचा, अनुश्रीचा, तन्वीचा, ह्या सगळ्यांचा हाच विषय होता की ही व्यक्ती अशी आहे. मला फरक पडत कोण माझ्याबद्दल काय सोचतंय. माझा गेम काय मला माहिती आहे, माझं फॉलोईंग काय मला माहिती आहे, माझी ऑडियन्स काय मला माहिती आहे, मला किती सपोर्ट आहे ते मला माहिती आहे. रात्री 9:45 वाजता. पण तू कुठे माझ्या मतीने जाते माहिती चुकीची. तू सगळ्यांच्या गोडगोड बोलायला नाही कोणाच्या गोड बोलला जाते. तू जातेस कारण की मी बघतो ते गोड बोलत जातच नाहीये. टोळीच्या पहिल्या दिनपासूनच अपोजिट मध्ये आणि आताही आहे. हो पण तिथे तुला मदरहूड दाखवायची गरज नाहीये. अरे कधी कधी काय होतं त्या कुठली मुलगी असू दे ते होतं. माझं रुचिताबद्दल झालं होतं पण तुझा स्टँड खोटं नाही बोलत. ॲज अन ऑडियन्स मी ते सगळ्यांसमोर मी नाही तुझा जात. ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह बोलतोय, पॉइंट ऑफ व्ह्यू बोलतोय. तुझा तुझाच गेम तुझ्यावरच पडेल उगाचच फालतूचा. मला नाही व्हायला पाहिजे पण माझं होतं. चुकते मी. माझे जेवढे रिलेशन्स पण होते ना लाईफमध्ये ते एवढे स्ट्रॉंग आहेत आजही. बिकॉज ऑफ स्क्रीन होते कुठेही होऊ दे, इट हॅज बीन सो स्ट्रॉंग बिकॉज इट वॉज ऑलवेज 1 to 1. आम्ही लोकांच्या बोलण्यावर कधी इफेक्ट नाही झालो. मुझे कैरेक्टर को मिला मैं हमेशा याद रखूंगा लाइफ में, जिंदगी भर. हमें याद रखने वाली ही चीज़ है. करेक्ट है, सही बात है. वो तो है. पॅरेंट्स ना खूप नॅरो माइंडेड आहेत माझ्यासाठी ॲक्सेप्टन्स हा खूप मोठी गोष्ट होती. जो मी तुला लूज करेल या फिअरमध्ये मी तो घेतला. ती जेव्हा ते वाक्य बोलली ना माझ्या पायाखाली जमीन खिसकली. कारण माझं असं होतं की हे सगळ्या गोष्टी गावाकडचे आई वडील आहेत माझे, त्यांनासुद्धा बोलत असतील. मला नाही कळलं मी घरी जाऊन त्यांना काय उत्तर देऊ. मला तुझ्यासोबत राहायचं आहे पण मला भीती आहे की मला घरी जाऊन त्यांनाही तोंड दाखवायचं. मी मध्ये कुडतीये. लव्स मी. लव्स मी म्हणजे काय? लव्स मी नॉट. प्रेम करतो की नाही करत. आणि ते टाकून होते. सॉरी दीपाली ताई. ही लव्स यू. 2 आहे 3 आहेत. हे लव्स मी आहे नॉट. आणि ते तर दिंडा आहे दिंडा. ती गोड शोधून काढेल एक लास्ट पाकळी बघ. याच बेडवर काल आपण बोललो आणि बसलो. तू बोलली मला तुला कॅप्टन व्हायला बघायचंय. तू कुणालाही हे चावी देऊ नको. मी बोललो मला रिवाला देऊ असं वाटतं की कारण प्राजक्त त्याला दिलं तर डिवाइड होईल. तू बोलली की नको मला दे, मी तुला कॅप्टन करते. इथे परत आज या टायमाला बसलोय, मी कॅप्टन्सीच्या रेसमधून आउट आहे. मी हे कॅल्क्युलेट नव्हतं केलं. तर हे सगळं जे कांड केलं मी, आता ते जर दाखवलं की मी तू प्लॅन करून चोरी केली आहे ते पण माझ्यावर येणार आहे. आणि माझा फायदा काय, मी तुझं ऐकून मी इथे बसलो विदाउट कॅप्टन्सी. त्यापेक्षा बेटर मी आपला स्टँड घेतला असता, मी रिवाला ते दिलं असतं. माझ्यावर ब्लेम गेम नसता आला. जेव्हा प्लॅनिंग करतो ना ते पूर्ण करायचं असतं स्वतःच्या फायद्यासाठी. जेव्हा मी तुझ्या जागी असते ना तर मी हा विचार केला असता या पोरीकडे एवढं डोकंच नाही की तेवढं प्लॅन करेल. ह्या पोरीने एकच गोष्टीसाठी स्वतःसाठी ती चावी घेतली आणि या उद्देशाने घेतली की वोट्स जर का रुचिता आणि विशाल आहे तर रुचिताला कोणीही सुद्धा सपोर्ट करणार नाही. कारण की रुचिताला लोक हेट करतात. हे नॉमिनेशनच्या दिवशी पण कळलं. मला एवढंच कळतं की रुचिताकडे एवढं डोकं नाही की ती एवढा मोठा प्लॅन क्रिएट करेल ज्याच्यामध्ये ती फसून विशालला फसवेल. इफ दिस इज युअर डिफेन्स, मला काहीच नाही बोलू. तुझ्यासोबत नाही खेळत. तू थोड़ा थोड़ा करके मेरी नज़रों में मत गिरना थोड़ा थोड़ा करके. तू जितना बोलेगी ना अब तू मेरी नज़रों में और गिरेगी. क्या करती है 11 लोगों में एक और. विशाल आय एम सॉरी, माझ्यामुळे तुझी उमेदवारी गेली पण आई शपथ माझा प्लॅन नव्हता विशाल.
रात्री 11 वाजता. या टास्कमध्ये मिळणार आहेत कॅप्टन पदाचे 2 उमेदवार, परंतु त्यासाठी खेळ कठीण असणार आहे. या बीबी हॉटेलमध्ये VVIP पद दिलं, सोयीसुविधा देखील दिल्या, परंतु त्याचा मान ठेवला गेला नाही. या घराची एक गोष्ट बिग बॉसना समजली आहे. गोल्डन रेशन कार्ड असो किंवा पॉवर की असो, जे सहज दिलं जातं त्याची किंमत उरत नाही. त्यामुळे आता बिग बॉसनी ठरवलं आहे, आज प्रत्येक गोष्टीला किंमत असेल. थोड्या वेळापूर्वी उलटा पुलटा रूम उघडली आणि सदस्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसला, पण तो इंटरवल होता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मेलो. वाट लागली आता. आता ज्या सदस्याला आपण कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद केलं, म्हणजेच विशाल ठरवणार आहे आपली किंमत. गेम चेंजर. व्हॉट अ ट्विस्ट. अप सबकी आपले ना. अरे तो तुम विशाल ठरवणार आहेत आपलं रँकिंग आणि त्या रँकिंगवर आपल्या उमेदवारीचं भवितव्य टिकून आहे. या टास्कला अजून थोडं कठीण करूया किंवा सोपं. बिग बॉस 2 टीम्स जाहीर करत आहेत, त्याप्रमाणे उभे रहा. टीम ए अनुश्री, सागर, प्राजक्ता आणि राखी. साहजिकच टीम बी दीपाली, राकेश, तन्वी आणि प्रभू. विशाल, आपल्याला दोन्ही टीम्समध्ये 1 ते 4 रँकिंग करायचं आहे. ओके बिग बॉस. दोन्ही टीममधील सदस्य आपल्याच टीममधले सदस्य का खालचा रँक मिळवण्यास पात्र आहेत, म्हणजेच या खेळात अपात्र आहेत, हे विशाल यांना पटवून देतील. परंतु अंतिम निर्णय विशाल यांचा असेल. अनुश्रीचं ओव्हरऑल ग्राफ मी बघते ते तिचं गेम आधी फक्त नडणं राहिलं आहे किंवा एक काहीतरी दुसऱ्यांच्या खिलाफ जाऊन काहीतरी चोरी करणं किंवा फक्त एक दिसायला काहीतरी छोटंसं करायचं, त्याशिवाय तिचा काही गेम राहिला नाही आहे. पण माझं इन्व्हॉल्वमेंट त्या कंपॅरिझनमध्ये जास्त राहिला होता. सागरदादा मागच्या 10 दिवसांपासून खूप काहीतरी विचारांमध्ये आहे असं मला वाटतं, पण मी माझं इन्व्हॉल्वमेंट आणि माझी भूक वाढवली आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये. राखी नवीनच आली आहे, राखीशी मी कंपेअर नाही करू शकणार. मी डेफिनेटली ती पेटवते, व्यवस्थित एक एनर्जी आणते, पण तिच्या विरुद्ध माझं हेच आहे की मी मिठी छुरी मला म्हणते ती आग लावते आणि मी त्याला शांतपणे हँडल करते. हे माझं कंपॅरिझन. आणि तुझं आग लावलेलं कधी बुजतच नाहीये. लावते मी माझ्या स्टाईलने लावते. तुझ्या स्टाईलने. करेक्ट. तुझ्या मी माझ्या स्टाईलनी स्वीट पॉइझन करते. आपण आपल्यातच करायचं. तेच तर म्हणते, आली ती वेळ आपल्याला आपल्या लोकांचीच कमी दाखवायची आहे. राखी घरामध्ये मुद्दे उचलते, तिचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे, पण जेव्हा गेम खेळतो तेव्हा मला असं वाटतं की इथे 2 ग्रुप्स आहेत आणि ती असं म्हणते की मी इंडिव्हिज्युअल खेळतीये सध्या तरी, पण खूप वेळा ती इन्फ्लुएन्स होताना दिसते, कधी कधी इकडून कधी कधी तिकडून. सो मला ते एक तिचा वीक पॉईंट वाटतो की मी तिकडूनही ऐकते आणि इकडूनही ऐकते. त्यालाच म्हणतात इंडिव्हिज्युअल. असं नाहीये, एखाद्या टास्क मध्ये तू इकडून ऐकतेस आणि मग तू तसा डिसिजन देतेस. त्या टास्क मध्ये तुला मी बजर ते दिलं नाही म्हणून नाही ते नाही, ते जज करते. नाही ते नाही. प्राजक्ताचं मी बोलते की ह्या घरामध्ये रिअल गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत, जे की मध्ये ह्या दोघींनी ठरवून काही गोष्टी केल्या होत्या दिसण्यासाठी. मला ते नाही आवडत. ऍटलीस्ट ते बरं केलं की आम्ही काहीतरी केलं. तुम्ही लोक बसून तिथे संत्रे पपाये खातात. तुला तर माहिती आहे, समोरच आपण राशन टास्क खेळलो होतो, तर तेव्हा नियम न मोडणं पण महत्वाचं आहे. ते तू बोलू नको. तू नियम मोडले. बिग बॉसने तुला अशी तुझी बँड वाजवली आहे ना, कोंबडा तू कोबऱ्यामध्ये बसून काय 1 मिनिट मारत होती. ऐकून घे ना माझं पूर्ण. तो टास्क मध्ये सुद्धा मला ती थोडीशी वीक वाटते. सो सागर दादा बद्दल मी बोलीन. टास्क मध्ये एखादा माणूस स्वतःहून इन्व्हॉल्व असतो की हा हे करूयात, हे करायचंय किंवा मी हे करतो, मला हे चांगलं जमेल, हे असं कधीच दिसलं नाही. हे काय ते बोला, ते वाक्य बोला. ते बोलले ना मी की हे मला करायचंय, मी हे करतो. हे काय मला काय असं का सगळ्यांनी हिच्या म्हणण्यासारखं का खेळायचंय? मला हे करायचंय, हे माझे रिझन्स आहेत. मला असं वाटतं की सगळ्यांनी इथे डेस्परेट असावं, टास्क
टास्क साठी सुद्धा टास्क मध्ये पण तुम्ही ऐक ना, तुमची desperate involvement असावं म्हणजे दाखवा. काय करायचं? हेच की मला हे करायचंय, मी हे करणार असं आहे. सांगायचं येऊन. नाही हे असं सांगायचं, असं सांगितलं की मग डेस्पिरेशन आहे माझं, असं येऊन सांगायचं. धरून ठोकायचं. मग तुला नाही वाटलं तर मी काय करू? माझं होतं, मेंटली होतं. काय म्हणणं आहे? माझं काहीच मी तुम्हाला कमी लेखायचंय ना, मला मी तेच सांगते त्याला की नाही, मी मी का पण माझी कमी बाजू लेखते. मांडतो ना आता. हा, तू मांड ना, मग तू हा. त्याला सांग, मला नको त्यालाच सांगूस. सांगतो. मग तू मला सांगतेस म्हणून मी सांगतो तुला. नाही, मी त्यालाच सांगते, मी त्याच्याकडेच बघून बोलते. त्याच्याकडे बघ. दादा आपण काउंटर्स नको देऊ, एक एकदाच बोलून मोकळे करू. आपण वीक दिसू याच्यामध्ये ग्रुप म्हणून एक एकदाच बोलू आणि बाजूला होऊ. म्हणजे सगळ्यांनी तसंच खेळायचंय, जसं हिला बघायचंय तसं आहे ते. आणि हीच ठरवणार आता काय दिसणार. हे 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 हो, मला आम्ही असं कसं वाटतं- तेरी मा असं करायचंय. हो, तर ते दिसणार. करते. का? मला पाहिजे. घरी चल माझ्या, मी नाही तुला reasons दाखवतो दे- किती. मी नाही रिझन्स देणार मग हे परत. मी हे रिझन्स नाही देणार मग अरे तू परत. दे रिझन. तुझ्यासाठी मी असं नाही वागणार. नको वागू. मला जेव्हा वाटतं तेव्हा मी वागणार. नको वागूस. हा, काहीच नाहीच वागणार. problem हो, नाही. मग हा. आता प्रॉब्लेम आहे म्हणते, आता म्हणते नाहीये प्रॉब्लेम. नाही अरे मला तुम्हाला कमी लेखायचंय ना. मग लेख. मी लेखतीये ना, मग मला लेखू दे ना. लेख ना मग. हो, मला फुगत गोळा आलाय बोलायला. फुगत गोळा आलाय. मला गोळा आलाय बोलायचा. बोल. तर विशालजी, मला हे बोलायचं की मी परफेक्ट कॅप्टन आहे. मला तुम्ही निवडा का? बिकॉज मी एक वुमन आहे. आय एम अ वुमन. तर मी पूर्ण राशन माझ्या हातात बॅलन पण आहे. हो, मी पहिलं मी माझी तारीफ करते नंतर यांची वाट लावेल. सांगा, माझा एका हातात बेलन आणि एका हातात झाडू पण आहे, कारण मी किचन राशन सगळं मस्त चालवते. आणि कुणी माझं नाही ऐकलं तर हे झाडू आहे ना, त्याला चाबूक बनवणार आणि सगळं तुम्ही माझं राखी सावंत म्हणजे राडा. तर मला वाटतं की मी परफेक्ट कॅप्टन बनू शकते. आणि आता ह्यांचं अनुश्री स्टार्टिंगचा एक दिवस सगळ्यांसमोर अशी उभी राहिली. दुसरा दिवस तिला काय झालं माहित नाही. दुसऱ्या दिवसापासून ती इतकी ढिली झाली, मला नाही आवडलं. तू घरात आल्यापासून जे बघितलंस ते पण सांग. अच्छा अच्छा, ते पण सांगायचं आहे. व्हेरी गुड. मी हिला झोपतानाच बघितलं. ही कधी उठत नाही, ही कधी नाचत नाही, ही काय करत नाही. तिला काय सांगितलं? 5 मिनिट्स चपाती ओळ, 5 मिनिट्स काहीतरी कर, 5 मिनिट्स. हिचे 5 मिनिट्स 1 तास घेतात. तर ही एक नंबर आळशी आहे. मला अशी कॅप्टन बिलकुल पण नकोय. टीम ए, आपली वेळ संपली आहे. वाव, ह्या दोघांसाठी बोलायचंय मला. हिनीच जास्त वेळ घेतलाय म्हणून पट्टा बोलला. हो बापरे. विशाल, टीम ए बद्दल योग्य कारणांसह आपलं रँकिंग जाहीर करा. जी बिग बॉस, मी नंबर 1 वर राखीला ठेवीन. कारण राखी मला वाटतं की जर ती कॅप्टन झाली तर ती एक डिफरंट कॅप्टन होणार. दमदार कॅप्टन जर असला तर फॉलोअर नकोय, लीडर आहे आणि ते राखी आहे म्हणून. आणि राखीची जर्नी ती लेट आली आहे, पण तरीही ती आली तेव्हापासून प्राजक्ता पण जेव्हा राखीबद्दल बोलायला सुरू केलं तेव्हा तिने राखीला स्वतःच्या वरच ठोरं ठेवून बोलली. तर म्हणून राखी विल बी नंबर 1. थँक्यू. नंबर 2 वर माझ्यासाठी प्राजक्ता आहे. कारण प्राजक्ता कमी बोलते पण शिस्तीने बोलते आणि ती खूप गिविंग आहे आणि एक्सपेक्ट करते की समोरच्यांनी पण तसंच गिविंग राहावं. रिश्त्यांमध्ये बार्टर नसतं, देण घेण नसतं, फक्त सेल्फलेस लव्ह असतं. तुम्ही फक्त द्या आणि समोरून भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही. म्हणून प्राजक्ताला मी नंबर 2 वर ठेवेन. नंबर 3 वर तर नंबर 3 वर अनुश्री. अनुश्री चांगली प्लेअर आहे, पण अनुश्रीने प्रत्येक 14 हफ्ते आय थिंक प्लॅन करून आली आहे की मी असं खेळणार. पहिल्या 2 हफ्ते मी सगळ्यांच्या विरुद्ध जाणार, विच इज व्हेरी गुड. नाहीतर 17 लोकांमध्ये ती हरवली असती. नंतर तिने असा विचार केला की इथे भाऊच्या धक्क्यावर त्यांच्याबद्दल बोललं जातं, ते मी काय वेगळं करू. तिने डिसाईड केला एक दिन सकाळ उठून की मी काहीच नाही करणार आणि सगळ्यांना बोलेल की मी अशीच आहे, मला काम करता येतच नाही. ती टोळीची होती म्हणून टोळीने तिचा साथ दिला यामध्ये आणि सगळेच फसले. आणि नंतर तिने प्लॅन केला की कुठे जाऊन मी टोळी सोडीन आणि इंडिव्हिज्युअल खेळेन
आणि ती आता इंडिव्हिज्युअल खेळते. तर मला ही जर्नी जी आहे ना तिची स्ट्रॅटेजी वाईज तिचं गेम खूप चांगलं आहे. प्रॉब्लेम हे आहे की लोकांसमोर आपण फॅमिलीला बुरा बोलत नाही, फॅमिलीला सपोर्ट करतो, एकट्यामध्ये जाऊन बोलतो फॅमिलीला की बस चुकलंय, नेक्स्ट टाइम करू नकोस. तिचं थोडं ऑपोजिट आहे, ते दिशासाठी सगळ्यांसमोरच बोलते आणि ते थोडंसं चुकतंय. पण दॅट इज हेच अगेन गोष्टी खटकत होत्या, त्याच्यामुळे मी टोळीतून बाहेर पडले आणि ह्याच्या बरोबर अजून काही रिझन्स पण होते. दॅट इज हर थिंग बट दॅट इज गुड, इट वर्क्स फॉर हर. सो ती नंबर 3 वर. आणि खूप सरप्राइझिंग आहे हे. काहीच उरलं काय मग 5वा नंबर आहे अजून. काहीच नाही बोलून एक सरप्राईज आहे सागर दादा. काय बोलून नाही बोलायला वेळच नाही मिळाला. काय करू. तर तुम्ही काही टास्क करताना ते एंटरटेनमेंट होतं माझ्यासाठी. आय वॉज वेटिंग. पण तू लवकर बोलायला पाहिजे, त्यांना थांबायला पाहिजे. हा बाबा हे दोघींनी तर आपल्या रँकिंग प्रमाणे उभे राहू शकतो. चला थँक्यू. रात्री 11:15 वाजता. सुरुवात करतो. होळी येते तर बुरा ना मानो होली आहे. आम्हाला ॲक्च्युली असं टास्क ऑनेस्टली काट्या टीमला लागत नाही. असं स्पेशल टास्क एकमेकांना सांगायला की कोण चुकतं आहे किंवा कोण बरोबर आहे. आम्ही पदोपदी एकमेकांना करेक्ट करतो आणि करत जाणार आहोत. पण आता सांगायचं म्हणजे माझ्या टीममध्ये शेवटचं मी टाकीन प्रभूला. त्याचा गेम थोडासा वीक वाटतोय कारण की तो त्याला सांगितलं पण आहे की तन्वी बरोबर तो असतो किंवा त्याचं इंडिव्हिज्युअलिस्टिक काहीतरी असायला हवं. त्याला छोटी तन्वी पण बोललं गेलेलं आहे. मला त्याचा व्हॉइस कमी वाटतोय की तो कॅप्टन झाल्यावर त्याचे किती लोक ऐकतील तो मला प्रॉब्लेम जेन्युअनली वाटतोय. 3rd नंबरवर मी तन्वीला ठेवतोय. आता तिची कॅप्टनशिप पाहिली मी. तिचं नेचर एक एक्स्ट्रीम नेचर आहे. जेव्हा ती खूप चांगली असते ती परफेक्टली करते काही गोष्टी, पण ती कधी कधी इमोशनल होऊन सुद्धा एक डिसिजन काय ते तिचे चुकतात आणि एक अँगर मॅनेजमेंट इश्यू तिचं आहे ते मला दिसलं होतं. दीपालीला नंबर 2 वर ठेवतोय का कारण की दीपाली इज एक म्हणतात ना मायाळू पर्सन आहे. सगळ्यांना सांभाळून घेते ती. तिच्यात खूप प्रेम आहे द्यायला आणि ती अंडरस्टँड करते. ती स्वतः एक आई आहे त्यामुळे माया नॅचरली तिच्यात येते. कधी कधी काय होतं की जास्त इमोशनल कोणी जेव्हा माणूस होतं तेव्हा तो ड्रॉबॅक पण होऊ शकतो. ॲज अ कॅप्टन तो एक मेजर पॉईंट मला वाटतोय की तुम्ही इमोशनल झाल्यावर तुम्ही रडायला लागला किंवा कॅप्टन शुड बी रिअली 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 स्ट्रॉंग. म्हणून मी तिला नंबर 2 वर ठेवतोय आणि ऑब्व्हियसली नंबर 1 मी. आमच्याकडून सगळ्यांकडूनच चुका होतात ज्या आम्ही नोटीस करून देतो सगळ्यांना. मला कोणाला नंबर्स द्यायचे नाही तिथे, कारण मला फक्त अपात्र ठरवायचं आहे इथे, माझ्यापेक्षा कमी असलेले. माझ्या एवढी स्ट्रेंथ आणि स्ट्रॅटेजी यांच्यामध्ये नाही असं मला वाटतं. मुद्दे कुठे चुकतात कुठे बरोबर यामध्ये मोस्टली हे लोक नाही कधी कधी पडत, म्हणजे सगळ्याच मुद्द्यांमध्ये हे नाही जम्प करत. बट मी सगळ्याच नाही जमलं तरी ओव्हरऑल खूप मुद्द्यांमध्ये मी येते. मग मला म्हटलं जातं की चूक आणि बरोबर. बट मी ट्राय करते माझ्याकडून की मुद्दा काहीही असो तो मला पटतोय का आणि कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे मी दोन्ही बाजू ऐकून मग त्याच्यावरती आरडाओरड का करून बोले ना. बट मी बोलायचा प्रयत्न करते की हे चुकलंय आणि हे बरोबर आहे. आहेत बऱ्याच गोष्टी कमी जास्त आहेत, जसं की ताईचं आहे की ती कोणाशी भांडण झालं की थोड्या वेळानंतर परत त्याच्याशी जाऊन बोलते, म्हणजे तिच्यामध्ये माया आहे. तो तिचा प्लस पॉईंट म्हणेन मी, वीक पॉईंट नाही की ती मायाळू आहे. तू माझा दुश्मन आहे स्टोरी सोडल्यानंतर तर मी आत्तासुद्धा इथे राहून बोलते की तू माझा दुश्मनच आहेस शो संपेपर्यंत, ही पण दुश्मनच आहे माझी. बट मी तुमच्याशी परत गोड बोलायला कधीच नाही आले. दादाचं टास्कमध्ये वगैरे याच्यापेक्षा मी आहे वरचढ, त्याने पण मान्य करावं. प्रभूचा आवाज आता त्याच्या पद्धतीनेच आहे, मी त्याला कमी नाही लेखणार. तो जेवढं बोलतो ते त्याच्यासाठी खूप आहे. टास्कमध्ये तो ऑब्व्हियसली माझ्यापेक्षा कमीच आहे. बोलण्यामध्ये पण आवाजाने कमी पडतोय. बस एवढंच सांगू शकते. बाकी यांच्यापेक्षा मी वरचढच आहे. आरबी खूप चांगला खेळतोय आणि खेळत असताना पण कुठेतरी भटकतो. कधी कधी त्याला कळत नाही की आपण गेम खेळतोय, तर ते कधीतरी ते कॅप्टन्सी असू दे किंवा आपल्या टास्क असू दे कुठलेही, तर ते टास्क तोडणंच हा त्याचा एंड नसावा असं मला वाटतं. ते पूर्ण व्हायला पाहिजे. तन्वीसुद्धा सुरुवातीपासून जे खेळताना मी बघितलेलं आहे, हाफ वे ती माझ्या नेहमीच अपोजिटमध्ये राहिली आहे आणि तिच्या प्रत्येक चेंज मुवमेंटला मी तिचं नोट केलेलं आहे. आणि ती जेव्हा चेंज होते तेव्हा ती ॲग्रेसिव्ह होते आणि ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसते की ती चुकली आहे तर त्या चुकणाऱ्याला पण मी चुकली आहे हे मान्य नाही करत. हे
हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हे तिला ते सुधारायलाच लागेल. प्रभू तो सगळं काही करतो, पण काही काही गोष्टी त्याच्या चुकीच्या आहेत. जसं खाण्याच्या बाबतीत जर त्याला कोणीतरी सांगितलंय की आपल्याला हे हे पाळायचं आहे, त्यांनी ते पाळलंय, पण पाळून सुद्धा की कधी कधी असं होतं की मी ते जाऊन तो तन्वीलाच विचारणार, तन्वीच्याच मागे उभे राहणार. मग तन्वीनी सांगितलं तर मला त्याला दूर जायचंय, तर तन्वीशी दूर होऊन थोड्या वेळ राहील, पण परत येईल आणि परत तीच गोष्ट तो करेल. इथे मी आज 50 दिवस पूर्ण केलेत, मलाही कॅप्टन व्हायचंय, मलाही टीम बी आणि ते वेळ संपली. मला तर बोलूच दिलं नाही. सांगत होते लवकर. प्रभू टाळी दे. खूप शॉकिंग आहे की नंबर 4 वर तो व्यक्ती आहे ज्याला बोलायला वेळच नाही मिळाला, मांडलंच नाही आपलं रिझन, तर तो नंबर 4ला आहे. नंबर 3 वर मी तन्वीला ठेवीन. तन्वीला यामुळे बिग बॉस, कारण तन्वीचं जसं मी बोललो आहे की पहिल्या 3 आठवड्यामध्ये जशी तन्वी होती तशी तन्वी आता दिसत नाही आहे. ॲग्रेसिव्ह नेचर बाहेर आल्यामुळे, की कारण ती तशी आहे, तिने एक्सेप्ट केलं आहे, विच आय अप्रिशिएट. पण त्याच्यामुळे ती थोडी बॅकफूटवर गेली की माझं हे जे रिअल सेल्फ आहे ते पुन्हा समोर ना यावं, आणि ती कंट्रोल करते कुठेतरी. ॲग्रेशन, इमेज कॉन्शियस ती खूप आहे. एक चांगली गोष्ट आहे की मला चुकायचं नाही आहे, पण मला चुकून त्याच्याहून शिकायचं नाही आहे हे तिला कळत नाही. आणि इथे नथिंग इज परमनंट इन लाईफ. लोक पण परमनंट नाही, तर दुश्मनी कसली असणार यार. आयुष्यात दुश्मनी परमनंट नाही. 100 दिवसात कसली तू दुश्मनी करशील आणि कसली निभावशील. तर म्हणून नंबर 3 वर तन्वी, नंबर 3 वर तन्वी असेल. आणि आता फक्त मला हे मांडायचं ना, नंतर तू बोल. खूप वेळ नाही घेणार, 2 मिनिटं फक्त बोल. मी कोणालाही घाबरून मी बॅकफुटला नाही जाते. तो एकच पॉइंट आला होता तो एकच पॉइंट आला होता जिथे मी खूप अग्रेसिव्ह झाले होते आणि जे मी ॲक्सेप्ट केलंय. मी इमेज कॉन्शियस आहे, मी बाहेरच्या जगात सुद्धा अशीच आहे की मला चुकायचं नाही आहे, मला शिकवलं गेलंय की चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाहीये. नंबर 2 वर मी राकेशला ठेवीन. पहिलं 4 आठवड्याचं राकेश आणि नंतर 4 आठवड्याचं राकेश, मला कधी कधी वाटतं हे 2 वेगवेगळे डिफरंट कॅरेक्टर्स आहेत. कारण पहिल्या 4 आठवड्यात राकेश शांत, सौम्य, कुणाला जास्त नाही बोलणारा, सगळ्यांना घेऊन चालणारा. 4 आठवड्यानंतरचा राकेश टास्क उद्ध्वस्त करणारा राकेश, लोकांशी भांडणारा राकेश, स्वतःवर कंट्रोल न ठेवणारा राकेश. तर हे 2 कॉन्ट्रास्टिंग पर्सनॅलिटीज मला दिसले. येस, त्याचं गेम राखी आल्यामुळे त्याचा गेम अजून स्ट्रॉंग झालाय. कारण राखी आल्यामुळे राखीचं दे रारा त्याच्याबरोबर होतोय, तर राखीच्या सपोर्टने अजून त्याचा गेम स्ट्रॉंग झालाय. रारा जे झालं ते अनप्लॅन्ड होतं, पण राखी आल्यामुळे येस, मी बिग बॉसना पण सांगितलं की थँक्यू फॉर सेंडिंग राखी. हे माझ्यासाठी नाही, आपण सगळेजण मजा करतो राखी आल्यामुळे. त्यामुळे सगळ्यांचाच गेम अप झालाय, माझ्या एकट्याचाच गेम अप झालेला नाहीये. थँक्यू राखी. मला असं अजिबात नाही वाटत आहे. आमचं प्रत्येकांचं गेम राखी आल्या आधी पण होतं, आता पण आहे, नंतर पण राहील. बिग बॉसचा शो आहे, काय त्यात खेळायला. ठीक आहे ना. आता ती तू राराबद्दल बोलतो ना, म्हणून मी बोललो नाही, पण मी तुझ्यामुळे दिसतोय ते चुकीचं आहे. दॅट इज नॉट राईट. सो नंबर 1 वर मी दीपालीला ठेवीन, कारण ती या घरामध्ये बॅलन्स्ड दिसते मला. ती रोज सकाळी छान पण दिसते. थोडंसं बॅकफूटवर कधी कधी खेळते, कारण तुझी पर्सनॅलिटी तशी आहे. तू जेव्हापर्यंत तुझ्याबद्दल काही झालं नाही तेव्हाबद्दल तू असं फोरफ्रंटवर नाहीत. थोडं अजून फोरफ्रंटवर आली आणि बोललीस तर मजा येईल. आणि तू इमोशन थोडे कम कर आई. तू इमोशनलमध्ये स्वतः बोलत बोलत स्वतःच रडते. नंबर 1 वर मी दीपाली. हो, आपण आपल्या जागेवर. परत उमेदवारी आली दीपाली, जिंकत आहे. दीपाली जी, आपण सकाळी काहीतरी मागत होतात. हा, काय? गोल्डन राशन कार्ड. राखी, आपणही सामान मागताय. हो बिग बॉस. पण या आठवड्यात बिग बॉस कोणतंही रेशन कार्ड देणार नाहीत. ओह माय गॉड. पण रँकिंग मिळालेत तर मेडल्सही द्यायला हवेत. विशाल, स्टोर रूम मधून मेडल्स घेऊन या. रात्री 11:15 वाजता. लगेच विशाल, हो बघ, आपण ज्यांना पहिल्या क्रमांकावर निवडलंय त्यांना द्यायचे आहेत 25% बेड्स.
यू गुड परफॉर्मन्स ये नंबर 1 का आहे तसंच बाकी लोक का नंबर 2 वर जे आहेत त्यांना द्या 25% रेशन. जा सिमरन जी ले अपनी जिंदगी जा सिमरन जा. किती 25% राशन. म्हणजे आम्हाला फक्त बेड बेड कोण पोट नंबर 3 तन्वी यांना द्या गार्डन एरियातील फर्निचर. तेवढं मिळालं तरी चालेल, मी तिथेच बसते. तर अनुश्री यांना द्या लिव्हिंग एरियातील फर्निचर. टास्क आहे ग, त्याला काय तर माहित नाही ना. मी जागी राहील. दिस द बेस्ट. अच्छा आणि 4थ्या नंबरवर प्रभू आणि सागर. प्रभू तू तर एकदम नाचणार आहेस. त्यांना द्या 50% अंडी. अरे अंडी 50%. अरे बाबा 50% अंडी देवा, किती मुश्किलाने मी त्याला एक अंड्यावर आणलंय आज. अंडा. प्रभू काय वाटतं? ही बक्षिसं आहेत? नाही, काहीतरी वेगळं असेल. हे बक्षीस नाही, ही आपली किंमत आहे. ओके. आता टास्क सांगतो. पोपट झाला. आता आपल्याला 2 गोष्टींमधून एक गोष्ट निवडावी लागणार आहे. त्या 2 गोष्टी म्हणजे कॅप्टन पदाची उमेदवारी आणि या घरातील सुविधा. आपल्याला आता योग्य निर्णय घेऊन ठरवायचं आहे की आपल्याला सोयी सुविधा महत्त्वाच्या आहेत की समोरची व्यक्ती. समोरची व्यक्ती म्हणजे 1 नंबरवर जी. कारण ज्या सदस्यांची कॅप्टन पदाची उमेदवारी आपण आता काढून घ्याल त्या सदस्याच्या गळ्यात असलेली सुविधाही काढून घेण्यात येईल. आणि घरातील कोणत्याही सदस्याला ती वापरता येणार नाही. त्यामुळे आता टीम ए मधील सदस्य टीम बी मधील कॅप्टन पदाचे 3 उमेदवार बाद करतील आणि त्यांना बाद करताच त्यांच्या गळ्यातील सुविधाही बाद होतील. याच प्रकारे टीम बी मधील सदस्य देखील टीम ए मधून 3 उमेदवार बाद करतील आणि त्यासोबत त्यांच्या गळ्यात असलेल्या सुविधाही निघून जातील. हा निर्णय बहुमताने घ्यायचा आहे. अंडे गेले. थांबा, सगळ्यांनी त्वरित थांबा. आज बीबी हॉटेल्सच्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने पॉवर कट करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मीटर रूममध्ये गुंतलेल्या वायर्सचं कनेक्शन जोडून आपल्याला लवकरात लवकर पॉवर पुन्हा सुरू करायची आहे. कोणालाही जाऊ देणार नाही. चल खेळ.